सावधान. कोकणच्या मातीवर श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांना आता गावपळ दाखवण्याची वेळ आली आहे. देव भावाचा भुकेला असतो, धंद्याचा नाही. अध्यात्म काय सांगतं? संत तुकाराम महाराज म्हणतात, देव भावाचा भुकेला, देशीचा अंतरा साचे. अर्थ, देव केवळ भक्ती आणि शुद्ध भावनेचा भुकेला असतो. तुमच्या अंतर्मनात जर सत्यता नसेल तर बाह्य डामडौलाला काहीही अर्थ नाही. मालवण तालुक्यातील आमच्या वराड गावात सध्या जे काही घडतंय ते पाहून महादेवही संतापला असेल. स्वतःच्या स्वार्थासाठी निवासी जागेत स्फटिक लिंगाचा कारखाना मांडून पेड इन्फ्लुएन्सर करवी रील्स बनवून जो उच्छाद मांडला आहे तो आता सहन करण्यापलीकडे गेला आहे. अध्यात्म की जाहिरातबाजी? अध्यात्म म्हणजे त्याग, शांती आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा. पण इथे काय चालू आहे? महादेवाच्या नावाचा बाजार. शास्त्र सांगतं, न काष्ठे विद्यते देवो, न पाषाणे न मृण्मये, भावे हि विद्यते देवस, तस्मात भावो हि कारणम. अर्थ, देव लाकडात नाही, दगडात नाही की मातीच्या मूर्तीत नाही. देव फक्त तुमच्या भावात, श्रद्धेत असतो. ज्या मातीत रामेश्वर, कुणकेश्वर, वेतोबा आणि सातेरीसारखी स्वयंभू दैवते शांतपणे गावाची राखण करत आहेत, तिथे फॅक्टरीत बनवलेल्या काचेच्या तुकड्याला चमत्कार म्हणणं हा आपल्या मूळ दैवतांचा अपमान आहे. रीलमध्ये चमकतं ते, रियल नसतं. आज रील्स पाहून लोक भुदत आहेत. पण लक्षात ठेवा, श्रद्धेचं प्रदर्शन हे अधर्माचं लक्षण आहे. उदाहरण 1. आपल्या कोकणात आजही कौल लावला जातो. तिथे कोणताही झगमगाट नसतो, तरीही हजारो लोक श्रद्धेने येतात. कारण तिथे सत्य आहे, मार्केटिंग नाही. उदाहरण 2. पंढरपूरचा विठ्ठल किंवा आमचा वेतोबा यांना भक्तांना आकर्षित करण्यासाठी कधी रील्स बनवावे लागले नाहीत. जिथे व्यापार सुरू होतो तिथे देव पण उरत नाही. हे नवीन उभे राहिलेले व्यवसायरूपी देव तुमच्या खिशावर नजर ठेवून आहेत. जर आपण आज गप्प बसलो तर उद्या प्रत्येक गल्लीत श्रद्धेचे दुकान उघडेल. वराडचा लढा आणि आमचा इशारा. वराड गाव आज कायदेशीररित्या या कथित बोगस आणि बनावट स्फटिक लिंगाविरुद्ध लढत आहे. हे थोतांड गावाबाहेर गेल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कोकणच्या पावनभूमीत अशा आध्यात्मिक धंद्यांना थारा देऊ नका. गीतेत श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे, परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम. सज्जनांच्या रक्षणासाठी आणि अशा ढोंगी प्रवृत्तींच्या विनाशासाठी आता प्रत्येक वराडवासियाला, प्रत्येक कोकणी माणसाला उभं राहावं लागेल. वेळ आली आहे. ज्यांनी धर्माला धंदा बनवलंय त्यांना आता कोकणी माणसाचा इंगा दाखवण्याची. शिवशंभो. हर हर महादेव.